या ठिकाणी स्वागत होत आहे दीपेश गावडे यांचं. पहिला बॉल वायडीबीचा अतिशय जबरदस्त असा बॉलिंग केला, परंतु दुर्लक्ष झाल्यामुळे फक्त 2च रन मिळत आहेत या ठिकाणी. 1 बॉल 2 रन. तरी पण पायाला लागून गेला. दुसरा बॉल पकडापकडी चालू असताना ओव्हर थ्रोचा फलंदाजामध्ये संमेलन 2 रन. 2 बॉल 4 रन. यंगस्टार गोसावी दादूस संघमालक यांची फलंदाजी चालू आहे. तिसरा बॉल पाहूया काय होत आहे. आणि अशा प्रकारे फटका मारलेला आहे आणि हा पुन्हा एकदा 2 घेण्याचे प्रयत्न असफल. 1 रन घेतलेला आहे. अशा प्रकारे 3 बॉल 5 रन. प्रयत्न होता परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा 1च रन पाहायला मिळतोय. 5 बॉल 8 रन. 5 बॉल 8 रन. फलंदाजीपैकी एक खेळाडू व्यासपीठावर यायचे आणि अशा प्रकारे उपकले. मत शर्विल लाडने दांडा घेतलेला आहे. ट्रॅव्हलिंग मध्ये आलेला आहे बघा. बॉलर आहे 1 विकेट. शर्विल. शेवटचा बॉल 8 रन. उत्तम बॉलर होता तो शर्विल लाड. बॉलर सॉरी ठीक आहे. पुढील गोलंदाज राहुल. एक मिनिट. हॅलो व्हॉट आर यू डुईंग. आईच्या गावात बॅट. अतिशय प्रसिद्ध असं कोणतरी गावचे मत प्रणय मत स्ट्राईकला आहेत. प्रतीक मत. राहुल यांचा पहिला बॉल पाहूया काय होतंय. 1 डॉट. असं वाटतंय प्रयत्न करतायत बॉलिंग जाणून घेण्याचा. 4 ओव्हर आहेत फक्त, याची कल्पना असावी फलंदाजांना. हॅलो किशोर खांबल. आणि अशा प्रकारे टोळवलेला आहे आणि पाहूया
मिळाला. यानंतर पुढील बॉलमध्ये प्रयत्न 2 रनसाठी चालू आहे आणि एकाच बॉलवरती 3 क्षेत्ररक्षक धावून आलेले आहेत. धाव संख्या झालेली आहे 10. उमेश गोसावी संपर्क करत आहेत. साऊंड पुढील बॉल राहुल यांचा बोलवण्याचा प्रयत्न आणि हुकलेला आहे विकेट किपरच्या हातातून आणि पाहूया काय होतंय पुढच्या क्षणाला. 4 रन अशा प्रकारे आणि असा टोलवलाय सर्वात उंच या पर्वाचा सर्वात उंच बॉल दिनेश गावडे यांच्या हातात गेलेला आहे आणि या ठिकाणी 2 रन 2 धावा 16 रन. शेवटचा बॉल पाहूया काय होते ते. आता येतोय का. ये दबाया फटका लेग साइड का. पुन्हा एकदा दिनेश यांच्याकडून क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर असं. ओमकार 2 रन. ओव्हर समाप्त. राहुल यांची 18 रन 2 ओव्हर 2 विकेट. होतो ना भविष्यात. ओमकार स्ट्राईकवर आहे. पुढील गोलंदाज शर्विल श्री नाथपंथी गोसावी समाज प्रीमियम लीग रायगड 2026 पहिले पर्व आणि त्या पर्वातला हा 3रा राऊंड अतिशय उत्तमरित्या पार पडत आहे आणि सहकार्य सर्वांचं दिसतंय या मैदानामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचं. पुढचा चेंडू पाहूया. चांगला प्रयत्न होता परंतु सर्व प्रेक्षकांना आणि उपस्थित खेळाडूंना सुद्धा एक विनंती आहे की खेळणाऱ्या खेळाडूंना उत्साह मिळावा म्हणून सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना चेअरअप करायचं आहे. त्यांची उत्सुकता वाढवायची आहे. या ठिकाणी हलकीशी कट लागून बॉल मागच्या दिशेला गेलेला आहे. 1 रन मिळतोय ओमकार यांना आणि रन रेट आहे 19. 2 विकेट. शर्विल यांचा 3रा चेंडू पाहूया काय दाखवतोय जादू आणि हुकवलेला आहे चुकवलेला आहे. अतिशय उत्तम गोलंदाजी शर्विल यांच्याकडून. याच गोलंदाजाने आधी विकेट घेतलेले आहेत आणि आता रन रेट दाबत आहे. 4था बॉल शर्विल यांचा पाहूया काय करतोय कमाल आणि प्रयत्न तर चांगलाच होता परंतु 1 धाव मिळते यंगस्टर गोसावी यांना. शेवटचा बॉल पाहूया काय होतंय आणि जबरदस्त असा फटका डायरेक्ट कावलावर 6. दोन रन घेण्याचा प्रयत्न दिसतो आणि या ठिकाणी सफलतापूर्वक 2 रन घेतलेले आहेत. याचसोबत 28 रन 2 विकेट. ओव्हर समाप्त. शेवटची ओव्हर बाकी आहे.
3 ओव्हरमध्ये 28 रन. अतिशय उत्तमरित्या खेळत आहेत ओमकार. श्री नाथपंथी गोसावी समाज प्रीमियर लीग यासाठी धडपड घेणारे आपले युवा अध्यक्ष श्री वैभव गोसावी तसेच सेक्रेटरी उमेश गोसावी, मी त्यांना विचारू इच्छितो की त्यांनी आपले अनुभव सांगावेत मध्ये मध्ये. बऱ्याच वर्षाच्या प्रयत्नाला यश मिळताना पाहायला मिळतं या ठिकाणी. पुढील गोलंदाजी आदित्य खांबाळ. आदित्य, आणि असा फटका दिलेला आहे, तो गेलाय सरळ बाहेर आणि 4 रन मिळताना पुढील बॉल ले दबा के फटका लेग साइड में गया है दिनेश के हाथ में. दिनेश ने क्या किया है, पकड़ा है कि छोड़ा है. 4 रन मिले. दिनेश तेरा भाई आया है डीपीएस. अतिशय उत्तम असे सकाळी आल्यापासून सामने चालू आहेत. हा तिसरा सामना आहे आणि त्याच्यामध्ये पुढे बघूयात आदित्य खांबल यात अतिशय सुंदर असा उंचावलेला बॉल सोडली वेदांत गोसावी. चौकार मिळाला पाहायला मिळतोय. चौकार 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 चौकार. यासोबत धावसंख्या आहे 36. 3 बॉल 2 बॉल 2 विकेट. 4 4 4 4 आहे. आतमध्ये पडला आतमध्ये पडला. आतमध्ये पडला. चौका. काय गडबड नाही. 40 रन 2 विकेट. चौथा बॉल आणि हा भलटलेला आहे. अशा प्रकारे 2 रन घेण्याचा प्रयत्न दिसतोय आणि चेंडू सोबत कबड्डी खेळताना पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षक आणि पंचांचा निर्णयाची वाट पाहत आहेत. अपील आहे रनआउट साठी. पंचांनी नाबाद असा निर्णय दिला आहे. 3 धावा मिळालेल्या आहेत. यासोबत 43 रन आतापर्यंतचा उच्च स्कोर. पुढील बॉल 5वा. ले फटका. प्रयत्न होता कॅच घेण्यासाठी परंतु 2 धावा मिळत आहेत या ठिकाणी. ओमकार याने अतिशय जबरदस्त असा फटका मारलेला. 45 रन. शेवटचा बॉल आणि टकवलेला आहे. संघमालक त्यांच्या उंचीचा फायदा घेत असताना बॉल रोखलेला आहे. निलेश भंडारी 3 रन घेतलेले आहेत शेवटच्या बॉलमध्ये आणि अशा प्रकारे धावसंख्या झाली 48. 2 विकेट. सर्वात उच्च शर्वी 8-2-1-0 वर्सेस गोंधळी वॉरियर्स. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतिशय आगळा वेगळा असा हा सामना असणार आहे. महिला संघ मालक यांना प्राधान्य दिलेलं आहे. पण या ठिकाणी पहिल्या पर्वाला पहिलाच रेकॉर्ड. असे बरेचसे रेकॉर्ड आपण आतापर्यंत पाहिले, पुढे देखील पाहायला मिळणार आहेत. कोण जाणार आहे? नाणेफेक
करण्यासाठी मी रवलनाथ यांना आमंत्रित करतो. त्यांनी नाणेफेक करून घ्यायचं आहे पुढील सामन्यासाठी. संघमालक उर्वी आणि गोंधळी वॉरियर्स यांनी नाणेफेकसाठी खाली उतरायचंय. दादोस आपण आपले क्षेत्ररक्षक लवकरात लवकर लावून घ्यायचे. तसेच YDB आपण आपले 2 फलंदाज टिबडी स्किबिडी क्षेत्ररक्षक वेळ फार कमी आहे. नाणेफेक पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन फोकस करू. हॅलो, सुधीर गावडे स्टेजवरती यायचं आहे. दिलाय रवलनाथ आपण नाणं घेतलं का? नसेल तर खिशातून काढा. नाना कुठे? या ठिकाणी नाणं देत आहेत निखिल यांच्याकडे. उर्वी 8210 वर्सेस गोंधळी. शर्वी उर्वी आम्हाला चालतंय, दोन्ही पण महिला प्राधान्य दिलेलं आहे. पाहूया कॅमेरामॅन फोकस करतायत. अतिशय उत्तम असं सहकार्य सर्व खेळाडूंकडून या आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी श्रीनाथपंथी गोसावी प्रीमियम लीग 2026 पर्व पहिले आणि त्याचा चौथी मॅच त्याची नाणेफेक पाहूयात कोण जिंकतोय आणि कोण कोणता काय निर्णय घेतोय ते पाहूया. संघमालकांनी शर्वीने नाणेफेक जिंकलेली आहे आणि खेळी कोणती खेळणार? खेळी बॉलिंग. शर्वी आतापर्यंत फलंदाजी शर्वी करतील आणि गोंधळी ग्रुप फलंदाजी करतील. आगळा वेगळा सामना आणि एक स्वप्न होतं समाजाचं, आमच्यासारख्या तरुण पिढीचं एक स्वप्न, आणि ते स्वप्न प्रत्यक्षात मैदानात साकार होताना पाहत दिसतंय. अशा रंगतदार अशा या शुभ दिनाची सुरुवात आणि उत्तम असं सहकार्य आणि त्यातून आम्हाला लाभलेला आजचा पहिला बॉल गछाल असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ओव्हर थ्रोचा फायदा आणि पहिल्याच चेंडूमध्ये अवांतर धावा मिळताना दया कुष्ट गडबडे या ठिकाणी 5 रन मिळालेले आहेत. पंचांनी सांगितलं 5 रन. अनेक असे रेकॉर्ड पाहिले. धावताना 5 रनाची धाव घेतल्यानंतर अक्षरशः पंकज ना थकलेले आहेत. पहिला प्रकाश थांबल. वा, प्रवास खूप मोठा आहे. सुरुवातीलाच दमलात. पिट्टू बॉलिंग टाकताना दुसरा बॉल आणि पुन्हा एकदा फलकवलेला आहे. अतिशय उत्तम अशी 2 धावा मिळालेल्या आहेत. पिट्टू प्रथमेश दोन अशा धावा चोरलेल्या आहेत. प्रकाश यांना थकवा जाणवतोय. शारीरिक अडचण असेल तर ताबडतोब कळवण्यात यावं.
3 बॉल 9 रन. 21 बॉल मध्ये 40 धावा आवश्यक आहेत आणि सुरुवात अतिशय सुंदर अशी केलेली आहे YDB यांनी. वरिष्ठ सभासद किसन गोसावी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत. आगमन झालेल्या जोरदार टाळ्यांच्या वज्रामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे आणि आता इथून पुढे ताबा घेण्यासाठी ते सज्ज आहेत. अँकरिंग साठी किसन गोसावी आणि दिनेश हलदे. एक ओके. काहीतरी गडबड दिसते. क्षेत्ररक्षण हे फारच विचित्र प्रकारे पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा रन चोरलेला आहे. 1 बॉल बाकी आहे. लेग बाय. एक रन. स्ट्राईकला दिनेश गावडे सगळ्यांच्या आवडे. आणि पुढील चेंडू अतिशय चांगल्या रीतीने खेळवला आहे. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो. क्षेत्ररक्षण कमजोर पडताना पाहायला मिळते. नवीन चेहऱ्यांचे नवीन वैशिष्ट्य आज आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. पाणी पितायत रनर. 13 रन. शेवटचा बॉल बाकी आहे. ओव्हर झाली. ते 5. यंगस्टर गोसावी यांना क्षेत्ररक्षणासाठी मार्गदर्शन देण्याची आवश्यकता आहे. वातावरण गरम आहे. रणांगणामध्ये क्रिकेटचं युद्ध पेटलेलं आहे. पहिल्या पर्वाचे हे मानकरी आपल्याला आपला खेळ दाखवत आहेत. YouTube लाईव्ह द्वारे आपण आनंद घेत आहात. कॉमेंटेटर भावेश भगवान खांबल तसेच वैभव गोसावी. जयची टी शर्ट घालून नवीन प्लेयर खेळत आहात काय? साहिल अभी सबको हिला देगा. साहिल गाणं गाईल. प्रकाश यांच्याकडे बॉल येत आहे आणि फलकवलेला आहे. विनोद प्रयत्न करताना काळजी घ्यायची आहे प्रत्येक खेळाडूने. ऊन जरा जास्त आहे. पाणी काय कमी आहे काय? नाही ना. अतिशय उत्तम प्रयत्न केला परंतु तोल बिघडल्यामुळे झेल घेता आली नाही विनोद यांना. यासोबत रन आहेत 15. दुसरा बॉल पाहूया काय होत आहे. आणि प्रयत्न भटकवण्याचा परंतु डॉट बॉल. धुरंदर आले, धुरंदर गेले. अभी पुष्पा आया है. ये देखो फटका आणि अशा प्रकारे चौकार. प्रकाश यांच्या फलंदाजीतून चौकार पाहायला मिळत आहे. तसेच YR धुरंदर शे. अंपायर अतिशय उत्तम दिशेने हात फडकवताना आणि आम्हाला इशारा करताना. अंपायर सांगतोय मी हात फडकवताना. LDB ची खेळी पण काय कमी नाही भाऊ. 19 रन दुसऱ्या ओव्हरची
3 बॉल पूर्ण झालेले आहेत. प्रकाश यांना पुन्हा एकदा डॉट बॉल दिला आहे. चौदा बॉल 30 रनची आवश्यकता. प्रकाश यांची खेळी कमजोर पडताना पाहायला मिळते. पाहूया पुढच्या बॉलमध्ये काय जादू दाखवत आहेत. वाईटचा इशारा अंपायर कडनं. अमांतर रन्स मिळताना YDB यांना. पुढील बॉल प्रयत्न फटकवण्याचा, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल. 13 बॉल 29 रनची आवश्यकता. 20 रन झालेले आहेत. एकही विकेट घेतलेला नाहीये. निम्मे रन हे अवांतर गेलेले आहेत. पुढील बॉल शेवटचा बॉल आहे हा. आणि अशा प्रकारे दुसरा रन चोरण्याचा प्रयत्न. प्रकाश थकलेले आहेत आणि पुन्हा एकदा ओव्हर थ्रो. 2 रन भेटलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 22. 12 बॉल 27 रनची आवश्यकता. दोन ओव्हरमध्ये 27 रन करायचे आहेत. स्कोअर खूप छान आहे. प्रयत्न करायला हरकत नाही. तुमच्याकडे विकेट आहेत. अशा वेळी फलंदाजांनी बिंदास खेळायचं आहे. संघमालक काहीतरी चर्चा करतायत. वेळ वाया नका घालवू. शेवटची 2 ओव्हर बाकी आहेत. लवकरात लवकर खेळवण्यात यावं. फलंदाजीसाठी प्रकाश खांबल काही कारणास्तव पवेलियन मध्ये परत असताना त्यांच्या जागी शर्विल नॉन स्ट्राईकला जात आहेत. अतिशय उत्तम प्रयत्न केलात आपल्या संघासाठी. 22 रन. ओमकारची पहिली खेळी. डॉट बॉल. अशा प्रकारे 11 बॉल 27 रनची आवश्यकता. आल्या आल्या ओमकार यांनी अतिशय सुंदर अशी बॉलिंग दाखवलेली आहे. दुसरा बॉल ओमकारांचा आणि या ठिकाणी प्रयत्न होता रन आउट साठी. अवांतर रन नाही घेत आहेत. 10 बॉल 26 रनाची आवश्यकता. षटकार आणि चौकारची आवश्यकता आहे YDB यांना. अवांतर रन्स घेऊन अतिशय चांगला रन रेट घेतलेला आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 2 रन पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारे 25 रन पूर्ण झालेले आहेत. पहिली पायरी पूर्ण झालेली आहे. दुसरी पायरी 9 बॉल 24 रनाची आवश्यकता. ओव्हर थ्रो, ओव्हर थ्रो, ओव्हर थ्रो आणि मिस फील्ड. याचमुळे यंगस्टर यांना यंगस्टर यांना रन मिळालेले आहेत. आकाशाकडे झळकवलेला बॉल आणि 4 रन. दिनेश उर्फ योगेश 24. घोडेगोम यांनी घोडदौड करत अतिशय उत्तम असा झळकवलेला बॉल.
प्रेक्षक म्हणून आले आणि खेळून गेले. YDB साठी वेड्यासारखे खेळताना पाहायला मिळतात. LDB आय माय सॉरी. अध्यक्ष माजी अध्यक्ष काहीतरी विशेष चर्चा करून आलेले दिसत आहेत. या ठिकाणी सल्ला मसलत झालेले पाहत आहेत. राज उद्धव साहेब राजसाहेब अशी जोडी आमची. पुढचा बॉल ओमकार यांचा. पाहूया काय होतंय पुढच्या बॉलमध्ये. अतिशय सुंदर असा बॉल होता आणि तरी देखील 2 रन मिळवण्यात यश आणि ओव्हर समाप्त. शेवटच्या ओव्हरची 17 रन घ्यायचे आहेत LDB यांना. 32 रन 3 ओव्हर. एक मिनिट. धन्यवाद. नाथपंथी गोसावी समाज हा प्रीमियर लीगचा पहिलाच प्रयत्न फार उत्स्फूर्त स्फूर्तीत आणि फार सुंदर असं आणि गोलंदाज येतोय प्रतीक. त्यांना मार्गदर्शन करतायत गौरव मारुती गावडे. गोलंदाज आहे पिट्टू. प्रतीक कोण आहे. गोलंदाजी करताना पिट्टू. शेवटचे 6 बॉल. आवश्यकता आहे ती 17 रनांची. दिनेश गावडे रिटायर्ड झालेले आहेत. अतिशय उत्तम खेळत असताना का त्यांना रिटायर्ड करतायत कळायला मार्ग नाही आणि त्याच ठिकाणी जात आहेत राहुल खांबल नॉन स्ट्राईक साठी. प्रयत्न होता उत्तम असा फटकार मारण्याचा परंतु चुकलेला आहे. राहुल खांबल नॉन स्ट्राईकला आहेत. शर्विल स्ट्राईकला आहेत. बॉलर पिट्टू. प्रथमेश. पतू भंडारी. पुढचा बॉल पाहूया. फटका मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी अपील घेत आहेत का तर नाही. डॉट बॉल. अतिशय उत्तम असा बॉल पडलेला आहे. 4 बॉल 17 रनांची आवश्यकता. आता युवराजची गरज आहे या ठिकाणी. ये लगा युवराज जैसा सिक्सर. अतिशय उंच आणि लांब लचक असा शर्विल यांच्याकडून LDB साठी जबरदस्त असा सिक्सर. यासोबत धावसंख्या होते 38. 3 बॉल 11 रनांची आवश्यकता. हॅलो असा पाहिजे. शर्विल लाड यांनी मारलेला उत्तुंग असा हा षटकार. फार सुंदर शर्विल. गोलंदाज संभ्रम अवस्थेत आणि पुन्हा एकदा पट्टू आणि प्रयत्न होता परंतु धाव झाली असती परंतु शर्विल यांनी नकार दिला आणि एकही धाव नाही. पुन्हा एकदा पत्तू गोलंदाजीसाठी सज्ज. शर्विल. वाईट बॉल. पंचांचा निर्णय. एक अवांतर धावा मिळालेली आहे संघाला. एक करून संघाची धावसंख्या होते 2 बॉल 10 ची आवश्यकता. 39 झालेली आहे. पुन्हा एकदा सज्ज. खेळी हातात आणि आहे. पुन्हा एकदा उत्तुंग असा षटकार मारलेला आहे शर्विल यांनी. अतितडीचा सामना. फारच सुंदर. फार सुंदर. कॉमेंटेटरने बघता अपेक्षा केली होती या ठिकाणी युवराजची गरज आहे आणि युवराज अवतरलेला आहे शर्विल यांच्या अंगात.
खेळामध्ये फारच रंगत आलेली आहे. असा या चौकार आणि षटकार बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुकलेले आहेत. फार सुंदर शर्विन. एक बॉल 4 रनची आवश्यकता. उन्हाने तर घाम फुटलेला आहे, त्याचसोबत धावसंख्या ऐकून देखील घाम फुटलेला आहे. एक बॉल 4 रन. एका चेंडूमध्ये 4 धावा पाहिजे. शर्विलवर फार मोठी जबाबदारी संघाची. 1 बॉल 4 धावा. आर या पार अशा जबरदस्त असा टोलवलेला फटका आणि षटकारने जिंकलेला आहे शर्विल यांनी. बाबा